नमस्कार मित्रांनो, तुमच्या रेशन कार्डावर किती पैसे आले आहेत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करता येतो। कशा पद्धतीने चेक करावा याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करा आणि त्यामध्ये मेरा रेशन या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर मेरा रेशन ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। या ॲपला इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ओपन असा ऑप्शन येईल, त्यावरती टच करायचं आहे। टच केल्याबरोबर तुमच्या समोर हा ॲप अशा पद्धतीने ओपन झालेला दिसेल, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा। आता यामध्ये तुम्हाला लॉग इन करावे लागेल। लॉग इन करण्यासाठी दोन पर्याय तुमच्यासाठी देण्यात आलेले आहेत, बेनिफिशरी युजर्स आणि डिपार्टमेंटल युजर्स। आपल्याला आता बेनिफिशरी युजर्स यावरती टच करायचं आहे आणि खाली आधार नंबर टाकायचा आहे। कोणत्या ठिकाणी? इंटर युअर आधार नंबरच्या ठिकाणी टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा दिला आहे जशास तसे कॅप्चाच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता आधार नंबर मी टाकलेला आहे। आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन विथ OTP वरती व्यवस्थित समजून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। लॉग इन विथ OTP या टॅबवरती क्लिक केल्यानंतर जो आधारशी मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP जाईल। OTP सेंड झालेला आहे। OTP येण्याची आपण प्रतीक्षा करूया। OTP आता आलेला आहे मोबाईलवरती। जो आलेला OTP आहे तो OTP आपण या ठिकाणी आता इंटर करणार आहोत 6 अंकी आणि त्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाय सक्सेसफुल म्हणून असा ऑप्शन येईल। ओके वरती क्लिक करा आणि स्किप या बटनावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या रेशन कार्डाचा पूर्ण डिटेल्स येईल। यामध्ये RC नंबर दिसेल, याचबरोबर तुमचा रेशन कार्ड कोणत्या स्कीम अंतर्गत आहे हे सुद्धा तुम्हाला दिसेल। याचबरोबर फॅमिली मेंबरचा जो नाव आहे तो पूर्ण व्यवस्थित या फ्रंट पेज वरती दिसेल। त्यावरती टच केल्यानंतर पाठीमागचा सुद्धा तुम्हाला पेज दिसेल, त्यामध्ये तुमच्या कुटुंबात किती रेशन कार्डामध्ये लाभार्थी आहेत त्याची पूर्ण डिटेल्स नावे दिसतील। डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड या बटनावरती टच करा। टच केल्याबरोबर तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपात हा स्मार्ट कार्ड डिजिटल स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध PDF मध्ये होईल। आता हा जो रेशन कार्ड आहे तुम्ही तुमच्याकडे प्रूफ म्हणून वापरू शकता। आपण आता जाणून घेणार आहोत बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्या रेशन कार्डावरती किती पैसे आलेले आहेत हे जर चेक करायचे असेल तर बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। यावरती टच केल्याबरोबर तुमच्या रेशन कार्डामध्ये कधी किती पैसे आलेले आहेत हे पूर्ण या ठिकाणी समजून येईल। मित्रांनो, मार्च 2025 मध्ये 514 रुपये जमा झालेले आहेत। आता टोटल रक्कम जी आहे प्रत्येक लाभार्थ्याची वेगवेगळी असेल। तुमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे सदस्य जास्त असतील तर या ठिकाणी रक्कम सुद्धा जास्त असेल। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद, पुन्हा भेटूया।